नमस्कार रसिक श्रोते हो. गौतम ही कथा आज आपण ऐकणार आहात. लेखक आहेत वसंत कानेटकर आणि कथासंग्रह हे हृदय कसे आईचे. भैरवीची अखेरची आलाप घेऊन सभेवर येताच तंबोरा खाली ठेवून गौतमने गाणे संपवले. त्या लहानशा खानदानी दिवाणखान्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. बेहोश झालेल्या संगीत शौकीनांनी अभिनंदनपर शब्दांची वृष्टी केली. त्याबरोबर गौतम क्षणभर बुजून गेला. कसल्या तरी पराक्रमाच्या सुप्त कल्पनेने त्याचे तेजस्वी डोळे चमकू लागले. तंबोऱ्याला गवसणी घालीत असताना जराजीर्ण झालेले आबासाहेब त्याच्याजवळ आले आणि प्रेमाने पुढे होऊन त्याचे हात त्यांनी आपल्या हातात घट्ट दाबून धरले. शेजारीच उभ्या असलेल्या दुसऱ्या एका वृद्ध गृहस्थांना त्यांनी गहिवरून म्हटले, "पाहिलं हे आमच्या गावचं रत्न? फार फार सुंदर गायलास गौतम आज तू." गौतमला काय बोलावे ते सुचेना. शाळेत गायन मास्तराचे काम पत्करल्यापासून गेल्या 5 वर्षात असले शब्द ऐकण्याचा त्याला सराव नव्हता. तो विलक्षण बावरून गेला. आबासाहेब त्या वृद्ध गृहस्थांच्या जवळ त्याचा भरदार पण गोड आवाज, पल्लेदार तान, गळ्यातील मोहक फिरत आणि गाण्याला ढंगदार रंग भरण्याचे त्याचे कौशल्य मोठ्या अभिमानाने वर्णून सांगत होते. गौतमच्या डोक्यात दुसरेच कसले तरी विचार घोळत होते. एकाएकी तो भानावर आला. 24 तास डोक्यात गाणं, त्यापुढं जेवण खाण देखील सुचत नाही त्याला, इतकं गाण्याला वाहून घेतलंय त्यानं. म्हणून तर गाणं शिका असा आमचा आग्रह, पण काय काय घडेल ते खरं. त्या वृद्ध गृहस्थांना निरोप देता देता आबासाहेब म्हणत होते. निरोप घेऊन वृद्ध गृहस्थ निघून गेले आणि आबासाहेब आपल्या पुराण्या तिजोरीजवळ जाऊन काही रक्कम घेऊन आले. त्याबरोबर दचकून गौतम उद्गारला, "हे काय आबासाहेब, तुम्ही मला वडिलांच्या ठिकाणी, तुमच्याकडून बिदागी?" "बिदागी नव्हे ही गौतम, हा कलेचा मान आहे. बिदागी देण्यासारखं आता आमचं वैभव उरलंय कुठं? संपला तो काळ. तसं असतं तर आम्ही आमच्या खर्चानं तुला हक्कानं गाणं शिकायला लावलं असतं." गाणी शिकण्याचा उल्लेख येताच गौतम एकाएकी गंभीर झाला. आबासाहेब जवळ जाऊन मायेने म्हणाले, मग काय ठरवलंस तू? उस्ताद गुलाम हुसेन खाच्या पत्राला काहीतरी उत्तर घालायला हवं आता. मला वाटतं मनाचा धडा करून या वेळेला तू हैदराबादला जायला हवंस. तुझा सगळा खर्च आपल्या अंगावर घेऊन आपण होऊन तुला विद्या देणारा दुसरा गुरु पुन्हा मागून सुद्धा मिळायचा नाही. केवळ तो तुझ्या आवाजावर खुश झालाय म्हणून. ते खरं, पण गौतम घुटमळला. का ते त्याला सांगता येईना. "मला ठाऊक आहे, आज तुझ्या पायात अनेक पाश आहेत, पण कलेची सेवा म्हटली की हे पाश निष्ठुरपणानं तोडायला नकोत का?" आबासाहेबांनी सहानुभूतीने म्हटले. "आपल्याला बांधून टाकणारे पाश प्रीतीचे, वात्सल्याचे किंवा व्यवहाराचे नाहीत, दुसरेच आहेत." हे आबासाहेबांना कसे सांगावे हेच गौतमला समजेना. तो गप्प राहिला. जुन्या काळात वावरणाऱ्या त्या वेड्यापिशा कलासक्ताला आपल्या मनातील वादळ समजणे शक्य नाही असे त्याला वाटले असावे. गौतमने घरात पाऊल टाकले तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेले होते. ओसरीवर धाकटी भावंडे झोपली होती. त्यांना ओलांडून माझघरात दमेकरी वृद्ध वडील लवंडले होते. त्यांची झोप न मोडता अंधाऱ्या बाळंतिणीच्या खोलीत येऊन तो उभा राहिला. समईच्या मंद प्रकाशात त्याची वाट पाहून कंटाळून झोपी गेलेली पत्नी नी तिच्या कुशीला बिलगलेला 12 दिवसांचा इवला जीव याकडेच तो कितीतरी वेळ अनिमिष नेत्रांनी पाहत राहिला. दारावर थाप ऐकू आली तेव्हा गौतम भानावर आला. हलक्या पावलांनी तो तसाच मागे वळला. त्याची अपेक्षा खरी ठरली. चांदण्यात झाडाच्या सावलीत तोच उभा होता. गौतमला पाहताच हातातली सिगरेट टाकीत तो लगबगीने पुढे आला आणि त्याचे दोन्ही खांदे धरून तो म्हणाला, "अरे किती वाट बघायची तुझी. संध्याकाळपासून 10 वेळा येऊन गेलो मी तुझ्याकडं." गाणं होतं आज माझं आबासाहेबांच्या घरी. ते ऐकताच त्याच्या कपाळाला आठ्या उमटून गेल्या. दोघांनी न बोलता चालण्यास सुरुवात केली. त्याने दुसरी सिगारेट शिलगावली. क्षणभराने त्याने विचारले, "मग काय ठरला तुझा विचार? पहाटे निघणार ना?"
गौतमने किंचित हसून त्याच्याकडे पाहिले आणि तो स्तब्ध राहिला. अजून मनाचा निश्चय होत नाही असंच ना? माझं पत्र तार सुद्धा जाऊन पोचली तिकडे, आणि आता तूच नाही म्हण म्हणजे झालं. इथं राहून मास्तरकी करून बायको मुलगा घरदार करीत बैस म्हणजे? माझं ऐक, गौतम निश्चयाने म्हणाला. ते पाश मी केव्हाच तोडले आहेत म्हणून सांगितलं नाही का तुला? क्षणभर दोघेही स्तब्ध होते. गौतम पुन्हा म्हणाला, संसाराचा पाश तुटला तरी कलेचा मोह अजून सुटत नाही मला. कलेचा मोह म्हणजे काय? मला गाणं शिकायला जावंसं वाटतंय. तशी संधी देखील चालून आली आहे माझ्याकडं. फक्त 5 वर्ष जरी मला गाणं शिकायला आणि गाण्याची मेहनत करायला मिळाली तरी पुरे. साऱ्या जगाला चमत्कार दाखवीन मी. आपल्या मनातले विचार गौतम भराभरा बोलून टाकीत होता आणि तो विस्मयाने ऐकत होता. गौतमचे बोलणे त्याला रुचले नसावे. तो फक्त हसला. त्यातला उपहास झोंबून गौतमने विचारले, का हसलास का? तुझ्या विचारसरणीत अजून ऐतखाऊपणा रेंगाळलेला पाहून नवल वाटलं मला. कलेच्या सेवेची तुझी कल्पना. संगीत कला आज ऐतखाऊ लोकांच्या रंजनार्थ झिजत पडली आहे हे मान्य आहे मला, पण म्हणून ती कला काही ऐतखाऊ नाही, गौतम त्वेषाने म्हणाला. सुंब जळला तरी पीळ जात नाही हेच खरं. आज 2 वर्ष अभ्यास मंडळात येऊन तू हेच शिकलास का? तुझ्या कलेचा विकास हैदराबादला गाण्याच्या धुंदीत घरादाराला विसरलेल्या गवयाच्या घरात नाही, जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या आणि जनतेचा उठाव घडवून आणणाऱ्या आमच्या कलापथकात आहे, समजलास? गौतम त्यावर निरुत्तर झाला. कितीतरी वेळ मुकाट्याने ते चालत होते. अखेर तो म्हणाला, ठीक आहे, आज पहाटेच्या गाडीनं निघतो मी. ज्या हलक्या पावलाने तो घरातून बाहेर पडला त्याच पावलाने तो घरात परतला. अंधाऱ्या खोलीतल्या समईतले तेल संपत आले होते. ज्योत फडफडत होती. आपल्या चिमुकल्याला कुशीत घेऊन ती अजून शांतपणे झोपली होती. गौतमच्या मनातले वादळ, त्याच्या अंतःकरणात मुक्तीसाठी चाललेली तडफड त्याच्यापुरतीच होती. त्याच्या हृदयात घर करून राहिलेल्या त्या 2 जीवांना तिची मुळीच जाणीव नव्हती. उद्या सकाळी आपण नाहीसे झालो हे उमजताच जो हाहाकार उडेल त्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहताच क्षणभर तो विलक्षण अस्वस्थ झाला. तो हलकेच खाली वाकला. तिच्या कुशीतल्या इवल्या जीवाच्या गालावर त्याने आपले ओठ टेकले. तिच्याकडे एकदा डोळे भरून पाहून त्याने आपली पाठ फिरवली आणि हलक्या पावलीच तो पुन्हा घराबाहेर पडला. दूरच्या प्रवासामुळे आंबलेल्या शरीराने आणि मनाने गौतम आडगल्लीतल्या त्या चाळीत येऊन धडकला. भीत भीत त्याने त्या 2 खणी कचेरीच्या बिऱ्हाडात पाऊल टाकले आणि बुजरेपणाने आजूबाजूला पाहिले. किडकिडीत बांध्याची, गबाळ्या पोशाखाची, जाड भिंगाच्या चष्म्याची, पिंजारलेल्या केसांची काही मंडळी मधोमध काळ्या घोंगडीवर, मोडक्या स्टुलावर, जुनाट टेबलावर हवी तिथे बसली होती आणि आपल्या पिंजलेल्या आवाजात जोरजोराने टेबलावर मुठी आपटून तावातावाने बोलत होती. त्याला पाहताच त्यांचा वाद थांबला आणि ते दाराकडे पाहू लागले. तेवढ्यात टेबलाजवळ काहीतरी लिहित बसलेली एक मध्यमवयीन काळी सावळी स्त्री उठून पुढे झाली आणि तिने त्याची चौकशी केली. त्याने आपली माहिती व येण्याचा उद्देश सांगताच ती हसून म्हणाली, असं, आलं लक्षात. आमच्या कलापथकासाठी तुम्हाला पाठवण्यात आलंय, होय ना? गौतम तुमचं नाव नव्हे? वाटच पाहत होतो आम्ही तुमची. या, तुमची ओळख करून देते आमच्या सहकाऱ्यांशी. माझं नाव मृदुला. गौतमने तिला नमस्कार केला. तिने हसून हात वर करून फक्त सलामी दिली. तेवढ्याने गौतम विलक्षण ओशाळला. दिवसभर मृदुलेच्या बरोबर तो वावरत होता आणि तिथल्या सर्व कार्यपद्धतीची माहिती करून घेत होता. त्यामुळे संध्याकाळी कलापथकातील मंडळींच्या तालमीला तो तिच्याबरोबर गेला तेव्हा त्याचा बुजरेपणा बराच कमी झाला होता. कलापथकाच्या निवासस्थानी वेगळीच मंडळी जमली होती. मृदुलेने सर्वांना गौतमची ओळख करून दिली. त्या लहानशा खोलीत हार्मोनियम, तबला, डफ, तुणतुणे, झांजा इत्यादी अनेक वाद्ये होती. पण मैफिलीला आपल्या दर्शनाने रंग भरणारा भव्य तंबोरा मात्र त्याला तिथे कुठेच दिसला नाही.
तो विचार गंभीर झाला असतानाच मृदुलेने त्याला म्हटले, तुमचं गाणं ऐकवणार ना तुम्ही आम्हाला? तिच्या गोड शब्दांनी तो भानावर आला. सर्वांच्याकडे बुजरेपणाने पाहत त्याने हार्मोनियम जवळ ओढली आणि वसंत बहारमधल्या एका चिजेला आरंभ केला. चिजेचे तोंड ऐकताच मंडळींच्या मुद्रा नाराज झालेल्या त्याला दिसल्या. कुणी आपापसात कुजबुजू लागले, कुणी वर्तमानपत्र पुढे ओढले, कुणी विड्या शिलगावल्या आणि कुठल्या तरी कोटीवर खदखदत कुणी बाहेर उठून गेले. निरुत्साह होऊन त्याने चीज मध्येच आवरली आणि हार्मोनियम दूर सारला. मृदुलेच्या ते लक्षात आले असावे. ती हसून म्हणाली, काही हरकत नाही. आपल्याला काही तुमची गायकी ऐकायची नव्हती, तुमचा आवाज बघायचा होता. उत्तम आहे तुमचा आवाज. जरा रेकून म्हणायची सवय ठेवलीत की व्हॉल्यूम आपोआप होईल मोठा. आणि मग कलापथकाचा कार्यक्रम सुरू झाला. कुणी डफ, कुणी तुणतुणे, कुणी हार्मोनियम, कुणी झांजा घेतल्या. 2-3 तरुण पुरुष आणि 2-3 तरुण स्त्रिया पावित्र्यात उभे राहिले आणि आपल्या राकट पण पहाडी आवाजात त्यांनी साभिनय म्हणण्यास सुरुवात केली. जाती घडी पुन्हा येणार नाही र, घुसून चला पुढं जाऊ र. निरनिराळी स्फूर्तिदायी क्रांतिगीते त्याने ऐकली, पण त्याच्या मनाची कळी कुठेच उमलली नाही. अखेर त्याने मृदुलेला चाचरत म्हटले, आमची गायनाची तऱ्हा वेगळी आणि तुम्हाला हवं असलेलं हे गाणं निराळं. मला हे जमेल का सर्व? हो, न जमायला काय झालं? सवयीनं सर्व काही जमेल. तसं नव्हे, पण इतपत गायला विशेष तपश्चर्या लागते असं वाटत नाही मला. ताजमहाल निर्माण करू शकणाऱ्या कारागिराला धर्मशाळा बांधायला लावण्यासारखा हा प्रकार होतो आहे. होय, पण आज धर्मशाळांचीच आवश्यकता आहे, मृदुला हसून उत्तरली. गौतम एकाएकी क्षुब्ध झाला. त्याच्या ओठावरती शब्द आले होते. पण ताजमहाल निर्माण करणाऱ्या प्रतिभेला आजच्या जगात काहीच अर्थ उरला नाही का? पण का कोण जाणे? तो प्रश्न विचारण्याचा त्याला धीर झाला नाही. या असमाधानातनी हुरहुरीत त्याने कलापथकातील गाण्याच्या आणि तमाशाच्या तालमीला आरंभ केला. जी गोष्ट पहिल्या दिवशी त्याला अत्यंत अवघड वाटली, ती सवयीने काही दिवसांनी सोपी गेली आणि काही महिन्यातच प्रयत्नाने त्याने ती आत्मसात केली. पण त्यात त्याचा जीव नव्हता. कार्यक्रम संपवून रात्री परत येताना मध्येच कुठे रेडिओवर एखाद्या उस्तादाचे गाण्याचे आलाप नाहीतर सतारियाच्या सतारीवरील स्वरलहरी ऐकू येत आणि त्याची पावले तिथेच तडफडून रेंगाळत. गाण्याची कुठे मैफल आहे असं समजण्याचा अवकाश की त्या रात्री सगळे कार्यक्रम चुकवून एखाद्या मंतरलेल्या पिशाच्याप्रमाणे तो तिकडे ओढला जाई. प्रतिदिनी त्याच्या आवाजातील झारणी गळ्यातील गोडवा नाहीसा होत होता नि त्यास राकट पहाडी स्वरूप येत चालले होते. आता त्याचा आवाज सुधारत चालला म्हणून त्याच्या सहकाऱ्यांना संतोष वाटत चालला आणि तो मात्र रात्रीच्या रात्री अंथरुणावर तळमळून काढीत होता. अशा स्थितीतच त्याची पुरेशी तयारी झाली असे त्याच्या सहकाऱ्यांना वाटले आणि एका रात्री कलापथकातील कार्यक्रमात मुख्य गायक म्हणून त्यांनी त्याला पुढे उभे केले. चांदण्या रात्री थकून भागून आलेल्या हजारो कामकरी शेतकऱ्यांच्या फडात डफ घेऊन भीत भीत तो उभा राहिला. पण ही भीती क्षणाचीच होती. कडकड कडाट डफावर त्याचा हात घुमला. साथींची वाद्ये वाजू लागली. जी जी करणारे साथीदार साथ देऊ लागले आणि आत्मविश्वासाने पहाडी आवाजात स्वर लावून त्याने शब्द फेकले. आम्ही खंदे सैनिक लढवय्ये, हा संगर स्वातंत्र्याचा, विजयी 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 भारत, विजयी जनसत्तेचा. त्याच्या आवाजातील पहिल्या फेकीबरोबर फडातील प्रत्येक मनुष्य खडबडून ताठ झाला. प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि जो तो पंचप्राण एकवटून त्याचे स्फुरणदायी बोल ऐकू लागला. कधी रंगला नाही एवढा त्या रात्री कलापथकाचा कार्यक्रम रंगला. कार्यक्रम संपताच गौतमवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी तर त्याला खांद्यावर घेतले. एका दिवसात गौतमचे नाव साऱ्या पंचक्रोशीत झाले आणि कलापथकाला कार्यक्रमासाठी गावोगावची निमंत्रणे येऊ लागली. एका गावातून 10 गावे, 10 गावातून 10 तालुके. गौतम हजारो श्रोत्यांचे फडामागून फड जिंकत चालला. अडाणी जनतेच्या अंतःकरणात गौतम अनभिषिक्त राजा झाला. त्याचे बोल सहकारी फुलाप्रमाणे झेलू लागले.
कोवळ्या कार्यकर्त्यांचा मेळावा त्याच्या भोवती घोळू लागला. पण गौतम स्वतः मात्र अंतःकरणात खिन्न होता. अंतःकरणातील ही अनामिक तळमळ लपवण्यासाठी त्याने कलापथकातील कार्यक्रमात स्वतःला अधिक गुंतवून घेतले. गावोगावी तो भरमसाठ कार्यक्रम घेऊन स्वतःला 24 तास अहोरात्र कामात व्यग्र करून घेऊ लागला. साहजिकच खाण्यापिण्याकडे, स्वतःच्या प्रकृतीकडे आणि आवाजाकडे त्याचे दुर्लक्ष होऊ लागले. पण त्याची त्याला तमा नव्हती. हृदयाला लागलेल्या खंती त्याला जाळून टाकायच्या होत्या आणि त्यासाठी काम, भरपूर काम, एवढा एकच उपाय त्याला दिसत होता. लोकप्रियतेबरोबर त्याचे कार्यक्रम वाढू लागले आणि त्याचा त्याच्या आवाजावर परिणाम झाल्याखेरीज राहिला नाही. त्याचा घसा सुजून आवाज पिंजून गेला. कार्यक्रमानंतर त्याला थकल्यासारखे, धाप लागल्यासारखे होई, परंतु तात्पुरते उपाय करण्यापलीकडे त्याने त्याकडेही लक्ष दिले नाही. एक दिवस मृदुला त्याच्याकडे येऊन मोठ्या उल्हासाने त्याला म्हणाली, "हे पत्र पाहिलत का? किती महत्त्वाच्या कामगिरीवर तुमची नेमणूक झाली आहे ती." गौतमने न बोलता पत्र हाती घेऊन त्यावरून झरझर डोळे फिरवले. जंगलात जंगल खात्याचे अधिकारी आणि जमीनदार यांच्या जुलूम अत्याचाराविरुद्ध भिल्ल, कातकरी, लमाण लोकांचा उठाव करण्याचे प्रचंड कार्य चालू होते. त्या कार्यात आदिवासी जनांच्या भावना प्रक्षुब्ध करून त्यांना चेतना देण्यासाठी एका कलापथक प्रवीणाची अत्यंत जरुरी होती. म्हणून त्या पदाधिकाऱ्यांनी त्या कामी गौतमची योजना करून त्याला आपल्या कलापथकासह ताबडतोब जंगलातील मुख्य कचेरीत दाखल होण्याचा हुकूम दिला होता. गौतमने पत्र वाचून परत करीत म्हटले, "मला वाटतं तुम्ही ही कामगिरी दुसऱ्या कुणावर तरी सोपवावी. माझा घसा अगदी निकामी होत चाललाय." "छे छे, अशा वेळेला माघार घेऊन कसं चालेल? तुम्ही जरा कळ सोसा. एवढी कामगिरी झाली की तुम्हाला सक्तीची विश्रांती देणार आहे मी," मृदुला म्हणाली. गौतमने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. कलापथकातील इतर सहकाऱ्यांना आपल्याकडे एवढी मोठी कामगिरी आली म्हणून विलक्षण हर्ष झाला होता. आणि गौतमचा हर्ष? आबासाहेबांच्या वाड्यात त्याच्या गाण्याची मैफल संपली त्याच वेळी गौतमचा हर्ष मावळला होता. त्याच रात्री जंगलातील मुख्य कचेरीत हजर होऊन गौतमने सूचना घेतल्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत दुसऱ्या दिवसापासून जंगलात मोक्याच्या जागी फळ टाकून कार्यक्रमाला प्रारंभ केला. पहिल्याच कार्यक्रमात त्याचा घसा सुजला. आवाज आत ओढल्यासारखा होऊ लागला. तरी तसेच कष्टाने त्याने 2 दिवस कार्यक्रम पार पाडले. पदाधिकारी त्यांच्या कार्यक्रमावर खुश झाले. आदिवासींच्या मनावर त्यांना हवा होता तो परिणाम फार वेगाने होत होता. त्यामुळे कलापथकाच्या कार्यक्रमाची झुंबड उडाली आणि एका रात्री गौतमनेच दगा दिला. कार्यक्रम ऐन रंगात आला असतानाच त्याच्या घशाची सूज वाढली. नसानसातून वेणा उसळल्या आणि वेदना असह्य होऊन तो व्यासपीठावरून एकाएकी खाली कोसळला. गौतमला उचलून नेण्यात आले. पदाधिकाऱ्यांच्या मुद्रा खट्टू झाल्या. गौतमाची जागा दुसऱ्या कलावंतांनी घेतली. ऑपरेशननंतर गौतमने डोळे उघडले. कितीतरी वेळ आपण कुठे आहोत हे त्याच्या लक्षात येईना. रुग्णालयातील त्याच्या खाटेभोवती 2-3 डॉक्टर आणि परिचारिकांचा घोळका उभा होता. त्याने डोळे उघडलेले पाहताच डॉक्टरांच्या मुद्रा प्रसन्न झाल्या. "आता काळजीचं कारण नाही," असे आपसात उद्गारून ते पुढच्या रोग्याकडे वळले. मग गौतमला आठवले, आज आपल्या घशावर शस्त्रक्रिया होणार होती. मोठ्या कष्टाने त्याने बोलण्यासाठी ओठ हलवले. तोच परिचारिका लगबगीने जवळ आली आणि प्रेमळपणाने म्हणाली, बोलायचे श्रम घ्यायचे नाहीत आता. तुमच्या गळ्यातील आवाजाच्या यंत्रावरच शस्त्रक्रिया झाली आहे. आता आवाज नाही तुम्हाला." गौतमची मुद्रा काळी ठिक्कर पडली. त्याने डोळे मिटून घेतले. मुका झालेला गौतम 4 महिन्यानंतर पुन्हा कचेरीत दाखल झाला तेव्हा त्याला करता येण्याजोगे कामच शिल्लक नव्हते. मृदुलेला त्याची दया आली. तिने किरकोळ कारकुनी काम त्याला दिले. दिवसभर गौतमची कारकुनी लेखणी गोंडस अक्षरात पानेच्या पाने भरून काढू लागली. त्याच्या कामाचा झपाटा पाहून एक दिवस मृदुला संतोषाने म्हणाले, "हे काम देखील तुम्ही चांगलं करता. आता मुख्य कचेरीला कारकून लागेल तेव्हा तुम्हालाच तिकडं पाठवू. किती अक्षर सुंदर आहे तुमचं."
त्यावर गौतम खिन्नपणे हसला. त्याने मागे एकदा तिला विचारलेला प्रश्न एकाएकी पुन्हा त्याच्या ओठांवर आला. ताजमहाल निर्माण करू शकणाऱ्या कारागिराला धर्मशाळा बांधायला लावण्यासारखा प्रकार होतो आहे हा. त्याला वाटले, पण त्यावर ती उत्तर देईल, पण आज धर्मशाळांचीच आवश्यकता आहे. मग ताजमहाल निर्माण करणाऱ्या प्रतिभेला आजच्या जगात काहीच अर्थ उरला नाही का? या प्रश्नाचे उत्तर त्याला अजूनही मिळाले नव्हते. पण मुका गौतम आता निकामी झाला होता. त्याने तिला काहीच विचारले नाही. हा प्रश्न करायचा त्याला अधिकार काय? गाण्याचे स्वर चुकून देखील कानी पडले की गौतमचा जीव खालीवर होई. अंतःकरण कासावीस होत असे. पण मुक्या गौतमच्या दुःखाला झाकून टाकणाऱ्या रात्रीच्या अंधाराखेरीज आणि अश्रू टिपून घेणाऱ्या त्याच्या उशीखेरीज दुसरा कुणी वाली नव्हता. निकामी माणसाचे जीणे दिवसेंदिवस त्याला असह्य होत होते. एक दिवस संध्याकाळी मृदुला गडबडीने काही हेतू मनात धरून त्याच्याकडे आली आणि म्हणाली, या कारकुनीचा कंटाळा आला असेल नाही तुम्हाला? दुसरी एक धाडसी कामगिरी आणली आहे मी तुमच्यासाठी. असे म्हणून तिने त्याला अगदी हलक्या आवाजात सांगण्यास सुरुवात केली. जंगलात लढा अगदी हातघाईला आलेला आहे. आदिवासींची संघटनाही चांगली आहे. फक्त नेतृत्वासाठी आपली माणसं कमी पडतायत तिथं. एका आठवड्यात आपली 5 कार्यकर्ती माणसं गोळीबारात जायबंदी झाली. तेव्हा मुख्य कचेरीकडून आपल्याकडील चांगले धष्टपुष्ट जवान पाठवण्यासंबंधी हुकूम आला आहे. मी तुमची निवड केली आहे. जाल ना? धष्टपुष्ट जवान? त्याने स्वतःच्या शरीराकडे एकदा पाहिले आणि तो हसला. आपण धष्टपुष्ट आहोत हे इतके दिवस त्याच्या लक्षातच आले नव्हते. ती म्हणत होती, हल्ल्यासाठी तुमची योजना झाली आहे. तुम्ही नेतृत्वाचं काम उत्तम कराल याची मला खात्री आहे. पण फार धोक्याचं आणि जोखमीचं काम आहे हो. मृत्यूच्या जबड्यात लढा द्यायचा आहे, लक्षात ठेवा. मग कधी जाणार? आज रात्रीच निघेन मी, त्याने खुणेने सांगितले. प्लॅटफॉर्मवर गाडी येताच गौतम लगबगीने 3ऱ्या वर्गाच्या डब्यात घुसला आणि खेचाखेच झालेल्या त्या डब्यात बसण्यासाठी जागा शोधू लागला. गौतम? कुणीतरी परिचित आवाजात त्याला हाक मारली आणि खांद्यावर हात ठेवला. त्याने चमकून वळून पाहिले. वज्राघात झाल्याप्रमाणे गौतमची मुद्रा झाली. पाय लटपटले, घशाला कोरड पडली. जराजीर्ण आबासाहेब त्याच्या मागेच उभे होते. गौतमच्या कानाशी लागून ते म्हणाले, पोरा, किती दिवसांनी ही भेट. घाबरू नकोस. तुझा ठाव ठिकाणा मी तुझ्या घरी कुणाला सुद्धा कळवणार नाही. मला ठाऊक आहे, गाणं शिकण्यासाठी तुला असं परागंदा होण्या वाचून गत्यंतर नव्हतं. पण मला आधी कळवायचंच तरी. उस्ताद गुलाम हुसेन तुला नको होते तर तुला हव्या त्या गुरुचा गंडा आपण बांधला असता. तुझ्यासाठी पोरा 1000 रुपये काढून ठेवले होते मी बाजूला. इतक्या दिवसात पहिल्या प्रथम गौतमचे डोळे पाण्याने डबडबले. त्याला मुख्य स्तंभासारखा गप्प बघून आबासाहेबांनी भराभर प्रश्न केले. आता ठीक चाललं ना तुझं? मेहनत जोरात चालली आहे ना? कुणाकडे शिकतोस तू हल्ली? कधी ऐकवणार गाणं आम्हाला आता? तरीही गौतम गप्प होता. आबासाहेब पुढे म्हणाले, कलकत्त्याला तुझी फार फार आठवण झाली पोरा मला. संगीत परिषदेहूनच परतलोय मी. म्हटलं सुद्धा मी तिथं अनेकांना, आमचा गौतम असता तर बघता बघता मैफल जिंकली असती त्यानं. गाऊ दिलं नसतं दुसऱ्या कुणाला. आबासाहेब भराभरा बोलत होते. गौतमला त्यांचे बोलणे, त्यांचा सहवास, त्यांचे दर्शन देखील असह्य झाले. त्याने एकदम पाठ फिरवली. गाडी सुटायला अजून अवकाश होता. डब्यातून त्याने खाली उडी टाकली. आबासाहेब, अरे गौतम, अरे गौतम असे म्हणत आहेत तेवढ्यात घाईघाईने दूरच्या एका अंधाऱ्या डब्याकडे तो पळत सुटला. ती पाठ त्याने आबासाहेबांच्याकडे फिरवली नव्हती. स्वतःचा जीवनधर्म, स्वतःचा आत्मा मागे टाकून तो पळत सुटला होता.